राहुल यांचा मतचोरीचा दावा फुसका निघाला. मतचोरीचा दावा सांगणाऱ्या संस्थेची माफी. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या. अतिवृष्टीमुळे सहकार विभागाचा निर्णय. लोकांनी ठाकरे ब्रँड नाकारलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. भारताची मोठी झेप. अग्नी 5ची यशस्वी चाचणी. अग्नी 5 भारताचं पहिलं आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. लोकसभेत राजकारणाचे गुन्हेगारीकरण राखण्यासाठी विधेयक सादर करताना गदारोळ. गृहमंत्री अमित शहांवर भिरकावले कागद. ठाण्यात ठाकरे गटाला गळती कायम. केडीएमसीच्या 3 नगरसेवकांनी केला शिवसेनेत प्रवेश. पालघरजवळ 3 बोटी बुडाल्या. गुजरातच्या अमरेली, जाफराबाद आणि सोमनाथ जवळ घडली दुर्घटना. वादळी वाऱ्यांमुळे समुद्र खवळल्यानं बोट दुर्घटना. जय महाराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट. बुलढाण्यातील 11,000 झाडांची कत्तल प्रकरण. विनापरवानगी झाडं कापणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार. संसदेत 130वी घटना दुरुस्ती. राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी ठोस पाऊल. जळगावात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू. शेतातील विजेचा धक्का लागून 5 जणांचा मृत्यू. राज्यात 20,12,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. कृषी विभागाकडून प्राथमिक अंदाज जाहीर. भर पावसात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर. कृषी मंत्र्यांकडून नांदेडमध्ये शेती नुकसानीची पाहणी. वर्ध्यात भीषण अपघात. 3घांचा जागीच मृत्यू. भरधाव कारनं घेतली पलटी. 2 महिला, 1 युवक ठार, 1 गंभीर जखमी. तरफ्याच्या मदतीनं पुरातून शेतकऱ्यांचा प्रवास. पैनगंगा नदीला पूर. शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास. नांदेडमध्ये इसापूर धरण परिसरात तरुणांची हुल्लडबाजी. हुल्लडबाज तरुणांना पोलिसांकडून काठ्यांचा प्रसाद. पनवेल महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार. पूरग्रस्तांना दिलेल्या नाश्त्यामध्ये आढळल्या अळ्या. भामरागडमधून अंगणवाडी सेविकेला केलं एअर रेस्क्यू. गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे दाणादाण. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रायोजक ड्रीम 11वर बंदीची शक्यता. रमी आणि पोकरवरही बंदीची तयारी. लोकसभेत ऑनलाईन गेमिंग विधेयक सादर. दिल्लीत 3 मजली इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू. दयागंजमधील घटना. जखमींवर उपचार सुरू. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवरील हल्ल्याचं राजकारण. काँग्रेसकडून हल्ला झालाच नसल्याचा दावा.